पालघर येथील वेदांत कॉलेजकडून इजिप्त येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय डॉक्टर एक्सचेंज प्रोग्रामसाठी निवड झाल्याबद्दल नवापूर तालुक्याचे युवा नेते डॉक्टर नचिकेतदादा शिरीषकुमार नाईक यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन। ही निवड तुमच्या सातत्यपूर्ण मेहनतीची, सखोल वैद्यकीय ज्ञानाची आणि रुग्णसेवेसाठी असलेल्या प्रामाणिक समर्पणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली मोठी दखल आहे। डॉक्टर एक्सचेंज प्रोग्राम हा उपक्रम विविध देशांतील वैद्यकीय शिक्षण पद्धती, आधुनिक उपचार पद्धती, संशोधन कार्य तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेचा अनुभव घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। इजिप्त सारख्या ऐतिहासिक व वैद्यकीयदृष्ट्या प्रगत देशात काम करताना तुम्हाला नवीन तंत्रज्ञान, विविध आजारांवरील आधुनिक उपचार पद्धती, जागतिक दर्जाची वैद्यकीय शिस्त आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे। हा अनुभव तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीस नवी दिशा देणारा ठरेल तसेच भविष्यातील वैद्यकीय सेवेसाठी तुम्हाला अधिक सक्षम बनवेल। तुमच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक संस्था, नवापूर, काँग्रेस कमिटी, नवापूर तालुका, साई नर्सिंग कॉलेज, नवापूर आणि युवक काँग्रेस, नवापूर तालुका यांच्या संयुक्त वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात डॉक्टर नचिकेतदादा नाईक यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तुमच्या या यशामुळे केवळ तुमचाच नव्हे तर वेदांत कॉलेज, पालघर, महाराष्ट्र आणि भारत देशाचाही नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढणार आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। तुमचे ज्ञान, अनुभव आणि सेवा भावनेचा लाभ भविष्यात समाजातील सर्वसामान्य रुग्णांना निश्चितच मिळेल, अशी खात्री आहे। पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तुमचे यश, प्रगती आणि कीर्ती सदैव अशीच वाढत राहो। सोबत उपस्थित मान्यवर जालमसिंग गावित, अध्यक्ष काँग्रेस कमिटी नवापूर, सोहेलभाई बलेसरिया, शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी नवापूर, युवा नेते रोशनदादा नाईक, दीपक वसावे, संचालक आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था नवापूर, युवा नेते आकाशभाऊ गावित, दामू अण्णा बिराडे, डॉ. दीपक जयस्वाल, डॉ. सोनार, सागर वसावे, विलास वसावे, सरपंच सावरट, रामूदादा गावित, सरपंच अश्विन वसावे, उपाध्यक्ष युवक काँग्रेस नवापूर अर्जन सय्यद, फैजल शेख, मतीन शेख, मितेश ठाकरे, फरान शेख, इम्तियाज भाई व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी बंधू व विद्यार्थी उपस्थित होते। सर्व तोलामोलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मित्रांनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। आता आपल्यामध्ये शिंदे सरांनी जशी प्रस्तावना केली तर त्याच्यामध्ये डॉक्टर नचिकेतचं आपण एज्युकेशनचं आपण पाहिलं तर अतिशय याच्यातून मेहनतीतून डॉक्टर नचिकेत यांनी MBBS पूर्ण केला आणि MBBS पूर्ण केल्यानंतर त्यांनी परत नीट क्रॅक केली आणि त्यांनी पालघरमध्ये त्यांना मेरिटवर त्यांचा नंबर लागला, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। कारण मेडिकल क्षेत्र हे किती कठीण आहे आणि त्या मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्याला ॲडमिशनसाठी काय त्रास होतो हे मी चांगल्या पद्धतीने जाणतो। आणि त्यांचं मेरिटवर पालघर येथे अतिशय चांगलं वेदांत कॉलेज आहे आणि त्या वेदांत कॉलेजमध्ये डॉक्टर नचिकेत यांचा नंबर लागला आणि ते जनरल सर्जरीला ते तिथं आहेत। जनरल सर्जरी ही खूप मोठी ब्रँच आहे आणि तिथं ते आज फायनल इयरला आहेत। ते आता एक जून-जुलैमध्ये त्यांचा MS कंप्लीट होईल आणि मला विश्वास आहे की डॉक्टर नचिकेत हे आपल्या तालुक्यामध्ये सेवा देणार आहेत। आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार त्यांचा असा मानस आहे की आपण आपल्या नवापूरमध्ये एक चांगलं हॉस्पिटल सुरू करावं आणि त्यांच्या माध्यमातून, कारण त्यांच्या ज्या स्विग्ध पत्नी आहेत त्या ऑप्थॅल्मॉसाठी ते MS करता आहेत, त्यांचं पुण्यामध्ये त्यांचं ॲडमिशन आहे। म्हणजे घरातले जो 2 डॉक्टर राहतील आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण नवापूरमध्ये सुरू करणार आहोत। आजच्या सत्काराचा उद्देश असा होता की आपल्या महाविद्यालयामध्ये, आपल्या कॅम्पसमध्ये नर्सिंग कॉलेजसुद्धा आहेत आणि नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासमोर एक चांगला आदर्श ठेवावा आणि आपल्यातूनच एक विद्यार्थी कशा पद्धतीने MSला जातोय आणि त्यांचं आज डॉक्टर एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत पालघरचे जे 5 डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। ते मेरिटवर सिलेक्शन होतं आणि इजिप्तचे 5 डॉक्टर इथं मॅक्स युनिव्हर्सिटी जी आहे इजिप्तची त्याच्या अंतर्गत त्यांचं एक्सचेंज प्रोग्रामच्या अंतर्गत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। तिथं गेल्यानंतर त्यांना 15 दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि तिथली जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या नवीन टेक्नॉलॉजींचा उपयोग सर्जरीमध्ये कसा करता येईल त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तिथं जाणार आहेत। आपण त्यांना शुभेच्छा देऊया, त्यांना सुयश चिंतूया
आपल्या संस्थेचा सगळं परिवार त्यांच्या पाठीशी आहे आणि मी त्यांना आपल्या सगळ्या संस्थेच्या वतीने, आपल्या सर्व परिवाराच्या वतीने, आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचा होणारा प्रवास हा अतिशय सुख आणि समृद्धीचा जावो आणि त्यांनी परत येऊन त्यांनी चांगली टेक्नॉलॉजी शिकून येऊन त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आपल्या नवापूर शहराच्या तालुक्याच्या पेशंटला त्याचा फायदा होईल. निश्चितच याचा मला विश्वास आहे. त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि असंच त्यांचं यश आणि भरभराटी हो. परत एकदा शुभेच्छा चिंततो आणि इथं थांबतो. धन्यवाद.